Today we are going to learn how to write poetry appreciation. आपण या व्हिडिओमध्ये एखाद्या कवितेचे रसग्रहण कसं करावे ते पाहणार आहोत आणि मी एका कवितेचे रसग्रहण व्हिडिओच्या शेवटी करून दाखवलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आता व्हॉट इज अ पोएट्री ॲप्रिसिएशन म्हणजे कवितेचे रसग्रहण म्हणजे काय ते तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेत समजून सांगतो. बघा, पोएट्री ॲप्रिसिएशन मीन्स एक्सप्लेनिंग अ पोयम इन युअर म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात काय करायचं आहे, त्या कवितेचे स्पष्टीकरण, एकंदरीत त्याचा जो भावार्थ आहे, आशय आहे, ते तुम्ही स्पष्ट करायचा आहे. यू डिस्क्राईब द मिनिंग, त्याचा अर्थ म्हणजे शब्दशः नाही, त्यातील जो अपेक्षित अर्थ आहे तो, त्याची मध्यवर्ती कल्पना, फिगर ऑफ स्पीच म्हणजे त्यातील अलंकार आणि त्या कवितेवर तुमचं स्वतःचं मत, युअर ओपिनियन अबाउट दी पोयम, ते तुम्हाला सगळ्यांना काय करायचे आहे, त्या कवितेचे ॲप्रिसिएशन करताना करायचे आहे. आता या पोएट्री ॲप्रिसिएशनचा फॉर्मॅट कसा असतो ते आपण पाहूया. बघा, टायटल आणि पोएट हे आपल्याला लिहायचे आहे. बघा, कवितेचे टायटल आणि पोएट. तर राईट द टायटल ऑफ द पोयम अँड द नेम ऑफ दी पोएट. त्या कवितेचे शीर्षक आणि त्या कवितेचे कवी हे तुम्हाला लिहायचं आहे. आता उदाहरणार्थ मी तुमच्याच पुस्तकातले घेतले. द पोयम स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग इज रिटन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. ओके, हे त्या कवितेचे कवी आहेत. सो तिथे तुम्ही हे लिहिलं की तुम्हाला मार्क मिळाला. आणि नंतर त्याची थीम, सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना काय आहे त्या कवितेची, ती लिहिणं गरजेचंच आहे. ओके, आता बघा, द मीन्स व्हॉट द पोयम इज अबाउट. ओके, म्हणजे त्या कवितेची एकंदरीत मध्यवर्ती कल्पना काय आहे ते तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित आहे. आता ही जी कविता आहे, द थीम ऑफ द पोयम इज नेचर, ब्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इन लाईफ. ज्या काही जबाबदारी असतात जीवनात, त्यांचं सगळं काय केलं आहे, वर्णन केलं आहे. पोएटिक डिव्हायसेस. बघा, राईट ॲट लिस्ट 2 पोएटिक डिव्हायसेस विथ एक्झाम्पल. कॉमन पोएटिक डिव्हायसेस. आता या कवितेत आहे मेटाफॉर आहे, राईम, अजून बरेच इथे आपल्याला दिसून येतात. कॉमन पोएटिक डिव्हायसेस हे प्रत्येक कवितेत दिसूनच येतात तुम्हाला, हे कॉमन आहेत. ओके, आता स्पेशल फीचर ऑफ द पोएम म्हणजे त्या पोएमची काही खास वैशिष्ट्ये आहेत का ते तिथे तुम्हाला लिहायचं आहे. राईट व्हॉट इज अ स्पेशल अबाउट द पोएम, लाईक सिम्पल लँग्वेज, इमेजरी, मॉरल मेसेज. ओके, नेचर म्हणजे याच्यात काय आहे, हे तुम्हाला स्पेशल फीचरमध्ये त्याचं काय आहे, एक मॉरल मेसेज काय आहे त्या कवितेचा, ही याच कवितेचे रसग्रहण करून दाखवलं आहे तुम्हाला ते एक्झाम्पलसाठी. आता यामध्ये तुम्हाला स्पेशल अबाउट द पोएम, त्या कवितेमध्ये स्पेशल असं खास काय आहे, त्या कवितेची शैली कशी आहे, त्या कवितेत कवीने कशा प्रकारे त्याचं काय म्हणतात ते वर्णन केलं आहे, एखाद्या गोष्टीचं डिस्क्राईब म्हणजे ते एखादी गोष्ट डिस्क्राईब कशी केली आहे, हे सर्व लिहिणं तिथे अपेक्षित आहे. आता हे मॉरल मेसेज किंवा युअर ओपिनियन म्हणजे स्वतःचे मत किंवा नैतिक सल्ला किंवा संदेश हा शब्द इथे जास्त उच्च ठरतो. त्या सल्ला नाही तर संदेश, सल्ला देणे नाही, सॉरी, मॉरल मेसेज म्हणजे त्यातनं संदेश काय आहे, मॉरल मेसेज म्हणजे संदेश, मग तो संदेश काय आहे ते आपण इथे लिहायचं आहे. राईट युअर फिलिंग्स अबाउट दी पोएम म्हणजे त्याच्यात तुम्हाला काय वाटतं, त्यात तुमचे विचार त्यात लिहायचे, पण सकारात्मक विचार लिहायचे, त्याच्यावर आक्षेप करायचा नाही, त्या कवितेवर आक्षेप करायचा नाही, त्याच्या ज्या सकारात्मक बाबी आहेत त्या लिहायच्या, पण त्या कवितेच्या मुद्द्यांना धरूनच भरकटायचे नाही. आता कवितेची मध्यवर्ती कल्पना वेगळी आहे आणि तुम्ही त्यात तुमची भावना, विचार टाकताय आणि एक वेगळीच दिशा उत्तर मग त्या रसग्रहणाला प्राप्त होते. तर तसं करू नका, त्यात तुमचे विचार काय आहेत ते नीट लिहा. ओके, आता मी ते सॅम्पलसाठी एका कवितेचे रसग्रहण करून दाखवलं आहे. बघा, पटापट पण वाचून मोकळे होऊया. द पोयम स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग, ही
कोणी लिहिले आहे बघा. कवितेचे नाव आहे, कवितेचे कवी आहेत. ओके, रॉबर्ट फ्रॉस्ट. थीम आहे इथे. तुम्ही थीम 5-6 ओळीत लिहू शकता. द थीम ऑफ द पोएम इज नेचर अँड ह्युमन रिस्पॉन्सिबिलिटीज. हे मी थोडक्यात लिहिले आहे. तुम्ही त्याचा विस्तार करा, तुम्हाला जे समजलं ते. पोएटिक डिव्हायसेस बघा. द पोएट युजेस रायमिंग स्कीम AABA. ह्याच्या रायमिंग स्कीम ज्या काय आहेत ना ते लिहायच्या. पर्सोनिफिकेशन इज यूज्ड इन द लाईन द वाइंड विस्पर. ओके, ह्याच्यात पर्सोनिफिकेशन हा अलंकार आहे. म्हणजे आता चेतागुणोक्ती अलंकार म्हणतो त्याला आपण. त्याच्यात बऱ्याचशा कवितांमध्ये मेटाफर, पर्सोनिफिकेशन हे अलंकार असतातच. आता स्पेशल फीचर बघा. द पोएम हॅज सिम्पल लँग्वेज अँड ब्युटिफुल नेचर. त्याचं डिस्क्राईब केलं आहे. आता पोएम आहे ती त्याच्याच कवीने सिम्पल लँग्वेज, साधी भाषा यूज केली आहे आणि त्या लेखनशैलीने वाचकांना गुंतवून ठेवलेलं आहे. असं तुम्ही आपल्या शब्दात लिहू शकता. मी एकाच ओळीत संपवलं आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी मी हे केलं आहे. तुम्ही तुमच्या शब्दात विस्ताराने करू शकता. ओके, आता यावर तुमचं मत काय आहे? तर त्यावर कधी टीका करायची नाही, तर त्याच्या सकारात्मक बाबीच लिहायच्या की आय लाईक दिस पोएम बिकॉज इट टीचेस अस टू एन्जॉय नेचर बट ऑल्सो रिमेंबर आवर रिस्पॉन्सिबिलिटीज. हे काय निसर्गात राहून आपण एन्जॉय करा, पण त्याच्याबद्दलच्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यासुद्धा आपण फॉलो करणं गरजेचं आहे हे सांगितलं आहे. मग अशा प्रकारे तुम्ही ह्याचं रसग्रहण करू शकता. आता बघा, इथे मी काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्हाला गॅरंटेड मार्क्स मिळवून देतील. बघा, तुम्हाला मी जो दिलेला फॉर्मॅट आहे तो फॉलो करायचा आहे आणि सिम्पल इंग्लिश सेंटेन्स लिहायचे आहेत. आता किचकट जे शब्द आहेत ते किंवा किचकट वाक्यरचना करायची नाही. त्यामुळे काय होतं, एक्झामिनरला पण एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसतो, समजा धरून चला, मग तो काय करतो, मार्क कट करतो. मार्क गेले. आणि तुम्ही जर समजा माहीत असलेले शब्द लिहिलात तर काय मार्क आपोआपच ॲटोमॅटिकली वाढतात. आता मेन्शन ॲट लिस्ट 2 पोएटिक डिव्हाइस. तुम्हाला कोणत्याही कवितेचे रसग्रहण करताना 2 तरी पोएटिक डिव्हायसेस म्हणजे अलंकार जे आहेत ते मेन्शन करायचे आहेत. नंतर आहे राईट युअर पर्सनल ओपिनियन. तुमचे स्वतःचे मत लिहायला विसरू नका, पण ते लिहिताना निगेटिव्ह काही लिहायचं नाही. ओके, निगेटिव्ह काही लिहायचं नाही, तर पॉझिटिव्ह लिहायचं आहे. सकारात्मक लिहायचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह लिहायचं आहे, निगेटिव्ह लिहायचं नाही. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह लिहिणं गरजेचं आहे. ओके, आता याच्यात काय लक्षात ठेवायचं, पर्सनल ओपिनियन लिहिताना पॉझिटिव्ह लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही निगेटिव्ह लिहायचं नाही. आपले विचार मांडताना भरकटायचे नाही. त्याची जी सेंट्रल आयडिया आहे, त्याची जी थीम आहे, म्हणजे थोडक्यात ती योग्य लिहायची, भरकटायचे नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, हे तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यात पैकीच्या पैकी मार्क मिळतील, मार्क्स जाणार नाहीत. यामध्ये थीम्समध्ये तुम्हाला मुख्य कल्पना किंवा मध्यवर्ती विचार तुम्ही त्याच्यात लिहायचेच आहेत थीममध्ये. आणि मी सांगितलं लक्षात ठेवा, फॉर्मॅट फॉलो करा, पर्सनल ओपिनियन लिहा तुमचं. ओके, आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.